नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेलू या शिवारामध्ये आलेलो इथं. शेलू येथील प्रगतशील शेतकरी लिंबाजीराव शेलार यांच्या शेतामध्ये आलेलो इथं. लिंबाजीराव नमस्कार. नमस्कार. भाऊ तुमचा पूर्ण परिचय द्या, तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव लिंबाराव नामदेवराव शिल्लार, राहणार शेलू, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. बरं, मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 98 23 65 0409. बरोबर आहे. असे लिंबाजीराव, तुम्ही जे तुमचं हळदीचं पूर्ण क्षेत्र किती? माझं क्षेत्र सगळं 10 एकर आहे. 10 एकर हळद आहे. हम्म. बरोबर आहे. हम्म. तर तुम्ही 10 एकर हळदीला हं. कोणाच्या मार्फत तुम्ही मार्गदर्शनाखाली हळदीचं क्षेत्र केले? 10 एकर हे मार्गदर्शन आमचं संतोषराव बुरपुटे, हा, दुकानचं वाडेकर. नाव? दुकानचं नाव लक्ष्मी कृषी सेवा केंद्र, लक्ष्मी कृषी सेवा केंद्र, हा, कुरुंदा. कुरुंदा. बरोबर आहे. बरं, तुम्ही जे महालाभ आपलं ग्रॅन्युअल मध्ये महालाभ येते, हम्म. जे की आपण पोट्याच्या ठिकाणी आपण महालाभ वापरतो दाणेदारमध्ये, हो ना, हो ना. कुठे ते तुम्ही वापरले का? हा वापरले. गेल्या वर्षीपासून सुद्धा मी वापरलंय. बरं. गेल्या वर्षी रिझल्ट चांगली आली आणि या वर्षी बी रिझल्ट चांगले. आता हे पोटॅश म्हणजे एकच आहे हा, की हळदीमध्ये हिरवेगारपणा चांगल्यापैकी टिकून राहते बरं. आणि त्याचे रिझल्ट मला चांगले गेल्या वर्षीपासून वाटायले. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षीपासून वापरता. हो. म्हणजे तुम्ही 10 एकर क्षेत्राला तुम्ही यावर्षी पोटॅशच्या ठिकाणी हम्म. एमओपी जे पोटॅश असते हो. त्या ठिकाणी आपला महालाभ महालाभ ग्रॅन्युअल मध्ये वापरले हा, तुम्ही. 25 किलो मध्ये एक बॅग एकरी. एकरी एक द्या वापरले. बरं, याचे 2 डोस केले का एका डोस मध्ये टाकले नाही, तुम्ही? नाही, एका डोस मध्येच वापरले. बरं हा, दुसऱ्या डोस मध्ये टाकले. बरं. दुसरं म्हणजे दुसऱ्या वेळेस टाकले समजा. हा, दुसऱ्या वेळेस टाकले. बरोबर. बरं, दुसरी गोष्ट, आपलं एक जिब्बर पॉवर म्हणून आपलं एक प्रोडक्ट आहे. हा, जिब्बर पॉवर याला किती वापरला आतापर्यंत? जिब्बर पॉवर समजा आता कालच्या वेळेस एक हा, आणि त्याच्या अगोदर एक वापरलं होतं. अगोदर म्हणजे कोण्या अगोदर स्टेटला? म्हणजे जे आपल्या हळदीला नेमकं कुठेतरी फुटवा निघते. हा, फुटवायच्या टायमाला. हा, फुटव्याच्या तर वेळेस ते शेतकरी वापरलं मित्रांनो, फुटव्यात आपण तर पाहू शकता तुम्ही फुटव्याची साईज होतं. हा. कशा पद्धतीने आलेली आहे. हम्म. म्हणजे तुम्ही फुटव्याच्या टायमाला एक जिब्बर पॉवर तुम्ही एकरी कितीचा डोस दिला होता त्याचा? ते एकरी का? हा, हा, ते काही केजी मध्ये वाटतं ना ते. लिटर मध्ये आहे. म्हणजे 5 लिटरची कॅन होती ती. हा, 5 लिटरची कॅन. एका डोसला म्हणजे 2.5 लिटर एका एकरी. एकरी 2.5 लिटर 2 डोस केले ते 5 लिटर मध्ये. बरोबर. म्हणजे एकरी 5 लिटर वापरलं, हा. 2.5 लिटर. 8 दिवसाच्या अंतरानं 2 वेळेस त्यावेळेस वापरलं. बरोबर. आणि आता बी तेच समजा 8 दिवसाच्या अंतरानं एकरी 2.5 लिटर वापरले. बरोबर. हम्म. आता सध्या आता काय सोडणं चालू आहे सध्या आता? आता सध्या सोडायचा विषय म्हणजे आपले आता दोन्ही डोस झालेत ना. बरोबर. हा, आणि म्हणजे एक आपण त्याच्यासोबत पोटॅशियम शोनाइट सोडले ना, महालाभ, महालाभ. पोटॅशियम सोनाइट महालाभ आणि आता जिब्बर पॉवर, हा, हे 2 डोस दिले आता हा, तुम्ही. डोस झालेच समजा. आता जवळजवळ सगळे डोस संपलेत हळदीचे. बरोबर, जवळजवळ सगळे डोस संपले. हा. बरं, एकंदरीत तुम्ही महालाभचा अनुभव तुम्हाला काय सांगसाल? समजा शेतकऱ्यांना तुम्ही काय नाही, नाही, सांगसाल? महालाभचा अनुभव एकच आहे की पोटॅशचे जे रिझल्ट आहेत एमओपीचे पहिले, हा, ते पोटॅशचे रिझल्ट लक्षात येईन झाले, कारण काही परिणाम दिसत नाही पिकावर. बरोबर. आता सध्या तरी गेल्या वर्षीपासून हे मी टाकायलो महालाभ महालाभ टाकेल. हा, 25 kg मध्ये एकरी एक बॅग वापरायलो. बरोबर. तर हे हळदीच्या पेंढ्यामध्ये पानामध्ये हिरवेगारपणा चांगल्यापैकी टिकून राहिला. बरं. आणि जे करपा हे हळदीवर येते हा, हा, ते करप्याचं प्रमाण येईन झाले समजा. कमी प्रमाणात. कमी म्हणजे नाहीच समजा जवळपास. नाही का? कारण आता बरोबर आहे, तुम्ही आता गावामध्ये बरेच प्लॉट पाहिले असतील, छान छान. तर बऱ्यापैकी करपा आणि तांबेरा रोग आहे. तर आपण हे महालाभ कधीपासून सोडता? म्हणजे किती दिवस झाले महालाभ पावडर जे ड्रिप वॉटर? ड्रीप महालाभ म्हणजे जवळ आता हे एका महिन्याखाली सोडले. एका महिन्याखाली. हा. बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की पोटॅशियम सोनाइट हा घटक एकदम शेवटी सोडायला पाहिजे. पण लिंबाजीरावनं महालाभ पावडर जे की आपण ड्रिप वॉटर देतो ते खत जवळपास आज एका महिन्यापूर्वीपासून दिलेलं आहे. म्हणजे जवळपास नोव्हेंबर महिन्यापासून याला सुरुवात केलेली आहे. बरं, देता वेळेस किती सोडला तुम्ही? 8 किलो, 5 किलो एकरी? ते महालाभ का? हा, महालाभ. ती बॅग 25 किलोची दुसऱ्या डोस मध्ये दिली. त्याच्यानंतर आपण मला वाटतं 5 किलो दिलं का 8 किलो दिलं? नाही 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 5 किलो एकरी. एकरी 5 किलो. हा, एकरी 5. एकरी 5 किलो प्रमाणे दिलेलं आहे. बरं, तुम्ही इतर शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे की नाही महालाभ पावडर? नाही नाही, वापरायला पाहिजे, कारण रिझल्ट चांगले असल्यामुळे ते वापरायला काही हरकत नाही, कारण 100% वापरायला पाहिजे. बरोबर. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तर आपण पाहू शकता शेलू येथील प्रगतशील शेतकरी होती. आज जवळपास याच्याकडे 10 एकर हळद आहे आणि 10 एकर हळदीला आपल्या ॲग्रोसेल कंपनीचं मागच्या वर्षीपासून महालाभ पोट्याच्या ठिकाणी वापरतात.
त्याला एक्सलंट रिझल्ट आला. आज पाहू शकता तुम्ही हळदीची एक नंबर क्वालिटी आहे. 10 एकरचं हळदीचं क्षेत्र आहे. धन्यवाद.